नाही नाही तुझ्या भावना मी आधीच ओळखलं मी तळातला माणूस सभा झाल्यानंतर दोन्ही छत्रपतींच्या घरी भेट घेऊन तिकडून तसं ओके तसं आपलं नियोजन झालेलं आहे. आता अरे 7 ते 8 जणांची कमिटी करायची. मराठा समन्वयकांची जी बैठक झालेली आहे त्यामध्ये एक निर्णय असा झालेला आहे की गांधी मैदानावर सभा घ्यायचं नियोजन ठरलेलं आहे. काय सांगाल आपण? निश्चितपणानं सर्वांना जय मराठा. निश्चितपणानं हा जो निर्णय जो आहे तो स्वागतार्ह आहे. अरे या सभा झाली पाहिजेत, गरजवंत मराठ्यांची सभा ही साताऱ्यात झाली पाहिजे ही आमची भावना होती. ती मसनवट्यात जरी सभा घेतली तरी त्या सभेसाठी आम्ही निश्चितपणानं तीच तयारी करणार आहे. अरे हा सभा जागेचा इश्यू नाही आहे, तरी सभा इथं होणं आणि गरजवंत मराठ्यांचा आवाज प्रत्येकापर्यंत जाणं ही महत्त्वाचं होतं. ती या माध्यमातून होते, त्या माध्यमातून संपूर्ण शहराचं किंवा संपूर्ण जे काही जिल्ह्याचं जे आहे ते एकमत होते, हे चांगली गोष्ट आहे. आणि यातून हेच चित्र दिसावं. आणि कोण जे काही लुंगे जे सांगत असतील ना की आम्ही याच्यासाठी ते शिवतीर्थ बंद करतो विणतो, तर त्यांना आमचं म्हणजे यातनं आम्हाला इशारा देण्याची सुद्धा इच्छा नाही आहे. कारण का ते त्या लेवलचे पण नाही आहेत. मग तरीसुद्धा आम्ही त्यांना सांगू इच्छितो की या अशा पद्धतीनं काय झालेलं नाही तर आम्ही त्या ठिकाणचं पावित्र्य भंग होऊ नये. इथनं पुढं जे काय म्हणजे इतर ज्या काही गोष्टी होत्या त्या होऊ नयेत यासाठी आम्ही ते 2 पावलं मागं एवढ्यासाठीच की आमचं सर्व समाज बांधवांचं जे इच्छा आहे निश्चितपणानं तिथं छत्रपतींच्या पेक्षा कोणी मोठा नाही ही आमची सुद्धा भावना आहे. आतापर्यंत तिथं कोणत्याही सभा किंवा कुठले कार्यक्रम झाले नाहीत. इथून पुढं सुद्धा त्याचं पावित्र्य ज्या आजूबाजूच्या गाड्या बिड्या लागतात त्या सुद्धा सगळ्या बंद करून त्याचं पावित्र्य जास्तीत जास्त कसं वाढवता येईल त्यासाठी सुद्धा मराठा समाज हा सातारचा मराठा समाज त्यासाठी सुद्धा काम करेल. आणि हे सर्व करत असताना तेवढ्यासाठीच आम्ही ती सभा या ठिकाणावरून गांधी मैदानावर घेण्याचा जो स्वागतार्ह निर्णय सर्वांनुमते मते जो घेतलेला आहे त्याला आमचं पूर्णपणे समर्थन आहे. याच्यात संपूर्ण परवानग्या जरी मिळाल्या असल्या तरी त्या जागेच्या तरीसुद्धा त्या आम्ही पुष्पांड करून त्या गांधी मैदानाच्या करून घेतो. याच्याबद्दल काही दुमत कुणी काय करण्याचं किंवा हे करण्याचं काही कारण नाही. चला, जी बैठक झाली मराठा समन्वयकांची जी सभेच्या अनुषंगानं होती, गेले 2-4 दिवस जी चर्चा चालू होती की पोवई नाक्यावर सभा घ्यायची का नाही, त्या अनुषंगानं काय नेमका बैठकीत निर्णय झाला? आम्ही सर्व समन्वयक या ठिकाणी बसलो आणि जे आमचं शिवतीर्थ आहे की जे तमाम सातारकरांचंच नव्हे तर महाराष्ट्रातलं ते खरं तर आमचं हृदय आहे. आणि या ठिकाणी जरांगे साहेबांची सभा व्हावी आणि त्याला जागा व्यवस्थित असावी असा एक विषय होता. त्यामुळे ही जागा वगळून आम्ही स्वागताची जी सभा घेतलेली आहे ते आम्ही राजवाड्यावर घेतलेली आहे. कारण आज कसं होतं आहे की आज आम्ही जर ही सभा घेतली तर उद्या भविष्यात इतर घटकसुद्धा त्याची मागणी करणार आणि शिवतीर्थाचं पावित्र्य राहणार नाही हे आमच्या लक्षात आलं होतं. आणि जनतेचा एकंदरीत जर कानोसा घेतला तर निश्चितपणानं ही सभा दुसऱ्या ठिकाणी व्हावी अशी जनतेची भावना होती आणि तीच भावना आमच्या सर्व समन्वयकांची होती. त्यामुळे ही सभा आम्ही आता राजवाड्यावर घेतलेली आहे, गांधी मैदानावर घेतलेली आहे. आणि पुढच्या काळात आम्ही नियोजनासाठी बसलो. आम्ही अल्पावधीसुद्धा यापूर्वीसुद्धा नियोजनं केलेली आहेत. मोर्चाची नियोजनं साताऱ्यात जी झाली ती यापूर्वी कुठेही झाली नसतील एवढ्या अल्पावधीत झालेलं आहे. याच पद्धतीनं साताऱ्यात सगळं हे नियोजन होईल आणि भव्य सभा म्हणजे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील किंवा आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील, ह्या दोघांचा ह्या सभेंना विरोध नाही अजिबात. म्हणजे आज जो जनमानसात काहीतरी थोडासा संभ्रम निर्माण झाला हा अत्यंत चुकीचा आहे. अजिबात कुठल्याही प्रकारचं त्यांचा विरोध नाही हे आम्ही ठामपणे सांगतो. फक्त ह्या दोघांचं म्हणणं असं होतं की राजधानी साताऱ्यातली जी सभा आहे ही सभा राज्याला दिशादर्शक झाली पाहिजे. कारण ह्या शिवछत्रपतींचा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यात जी सभा होणार आहे
ती निश्चितपणानं भव्य दिव्य आणि अशी जोरदार झाली पाहिजे अशी दोघांचीही भावना होती आणि त्या पद्धतीने त्या सभेचं आम्ही आयोजन केलं होतं आणि करायचं होतं. फक्त आता जरांगे पाटील साहेबांना जलमंदिर आणि सुरुची बंगल्यावर दोघांनाही भेट देणार आहेत, दोन्ही ठिकाणी जाणार आहेत. तर जाता जाता स्वागताची सभा कुठं घ्यायची तर शिवतीर्थावर न घेता आम्ही राजवाड्यावर त्याचं आयोजन करतो आहे. आणि जी सभा पुढच्या महिन्यात होईल ती निश्चितपणानं राज्याला दिशादर्शक होईल. जर जोपर्यंत शासनानं तोपर्यंत जर आरक्षणाचा मराठ्यांचा जर मुद्दा जो तो प्रश्न आहे तो जर निकाली काढला तर आम्ही स्वागताची भव्य अशी विजयोत्सव सभा घेऊ. आणि जर झालं ह्या आरक्षणामध्ये काय दगाफटका झाला तर ती सभा निश्चितपणानं राज्याला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीची असेल. आणि ह्यासाठी ती आम्ही सभा पुढची आयोजन करतो आहे. फक्त आता येत आहेत तर सातारकर एवढ्या कमी मनाचे नाहीत, एवढ्या कोत्या मनाचे नाहीत. आम्ही स्वागत सातारकरांच्या तोलामोलाचं झालं पाहिजे अशा पद्धतीत स्वागत करताना कुठंतरी किरकोळ ठिकाणी नको. म्हणून जी आमची साताऱ्यातले जिल्ह्यातले जे मावळे येतील त्यांच्या उपस्थितीत आम्ही राजवाड्यावर त्यांचं भव्य स्वागत करू. ते जलमंदिराला भेट देतील, भवानी मातेचं दर्शन घेतील, त्यानंतर सुरुची बंगल्यावर आमदार साहेबांशी चर्चा करतील, त्यांचीही भेट घेतील आणि त्यानंतर जरांगे पाटील साहेब हे मेढ्याच्या सभेसाठी रवाना होतील. आणि कुणाचाही या सभेला विरोध नाही. या दोन्ही छत्रपती घराण्यानं कधीही विरोध केलेला नाही. उलट दोन्ही वाड्यावरचे म्हणजे सुरुच्या बंगल्यावरचे असतील किंवा आमच्या जलमंदिरातले असतील ह्या दोन्हीकडचे सर्व जे कार्यकर्ते आहेत येथे एकदिलानं एकसंघपणे समन्वयकांशी संधान साधून अतिशय चांगल्या पद्धतीनं वातावरण निर्माण करून जी हवी नवी ती मदत देऊन आम्हाला ते मदतच करतायत. त्यामुळं विरोध आहे आणि साताऱ्यात विरोध होतोय हा जो एक समज आणि गैरसमज समाजात पसरलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. मराठ्यांसाठी मराठ्यांच्या जो इतिहास आहे त्याला साजेसे असा साताऱ्यातलं त्यांचं स्वागत होईल आणि त्या पद्धतीनं व्हावं म्हणून आज आम्ही सगळे समन्वयक एकत्र बसलो आणि आम्ही त्याची जय्यत तयारी सुरू केलेली आहे.